जिथं होत होता संजीवनी मंत्रामध्ये अरे मेल्याला मडाई जिथं होत होता संजीवनी मंत्रामध्ये आणि कशी अरे नको समजू साधी सुधी ना माझ्या नागाची 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 मेल्याला मडाई जिथं होत होता संजीवनी मंत्रामध्ये मेल्याला मडाई जिथं होत होता संजीवनी मंत्रामध्ये आपल्या सगळ्यांचा बॉस कोण आहे माहितीये का हे बघा बॉस कोण आहेत सद्गुरु चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की यांच्या पुढं हे बॉस बी नाही बिग बॉस आहेत सगळ्यांचे यांच्या पुढं कोणी नाही रंगराव यांच्या पुढं अशी येत म्हणून काय म्हणायचंय नको समजू साधी सुधी माझ्या नागाची समजू साधी सुधी माझ्या नागाची उदे समजू साधी सुधी माझ्या नागाची समजू साधी सुधी माझ्या नागाची बघा खास वारकरी संप्रदायावरून आपला नाद भक्तांचा कार्यक्रम बघायला किशोर महाराज आले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वारकरी संप्रदाय पण काय सांगतोय बघा आदिनाथ गुरु सकळ सीतांचा मचिंद्रतयांचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षस केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय म्हणून काय म्हणायचंय की नको समजू साधी सुधी ना माझ्या नागाची समजू साधी सुधी ना माझ्या नागाची उदे समजू साधी सुधी ना माझ्या नागाची समजू साधी सुधी ना माझ्या नागाची आणि कसं आगा झाला गाईता गोळा झाला गाईता गोळा कसा काय झालंय नाथांचा मेळा आगा झाला गाईता गोळा न बाई बाई नाथांचा झाला गाईता गोळा न बाई बाई नाथांचा मेळा झाला गाईता गोळा न बाई बाई नाथांचा झाला गाईता गोळा न बाई बाई नाथांचा त्या माशाच्या पोटात राज मुद्रा प्रतिष्ठान कुठेही त्यांनी समोर यायचं आता सगळ्यांनी आनंद घ्यायचा राज मुद्रा प्रतिष्ठानचे सगळे आमचे बंधू कुठे आहे पुढे आहे सगळ्यांनी आहे ना इथंच आहे ना तुम्ही आनंद घ्या लय कष्ट केलेत आज तुमचा आनंदाचा दिवस आहे कसा त्या माझ्याच्या पोटात जलमले मच्छिंद्रनाथ जलमले मच्छिंद्रनाथ जलमले मच्छिंद्रनाथ त्या गौरी भास मात प्रकटले गोरक्षनाथ प्रकटले गोरक्षनाथ प्रकटले गोरक्षनाथ नाता इतका कसा भोळा काळी रुद्राक्षाच्या माळा कधी काढून देतोय डोळा डोळा बाई खाली खाली स्टेजच्या खाली त्यागनी बंबळात जलमले जलिंद्रनाथ जलमले जलिंद्रनाथ जलमले जलिंद्रनाथ तव हल्लीच्या कानात प्रकटले ते कानिबनाथ प्रकटले ते कानिबनाथ प्रकटले ते कानिबनाथ आणि वांबोरी गावात खरंच कट्टर नाथ बघतोय दाखवून दिलंय म्हणून काय म्हणायचंय नाता भक्तीचा फुललाई मळा गुरु शिष्याचा लागला नाता भक्तीचा नादाचा खुळा खुळा बाई नाताचा आणि मग आपल्या महाराष्ट्राचं कुळदैव म्हणजे जेजुरीचा सदानंदाचा शिवमलारी नवरा झाला हळद लागली हळद लागली आणि माझ्याकडून एकदा माझ्या टीम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण हा आकाश शिंदे एकटा नाही यांच्यामुळेच आहे बरोबर की नाही आणि ज्यांनी आमचे साऊंड लावले साऊंडवाले दादासाठी जोरदार टाळ्या ज्यांनी आम्हाला इव्हेंट ज्यांचा LED त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे शिवमलारी नवरा झाला हळद लागली
पाटील नाही नाचू शकत, आकाश शिंदे बी फक्त देवाच्या गाण्यावर नाचू शकतो. कसं अव पहिला पत्र गणपतीला न गणपतीच्या शारदाला, अव पहिला पत्र गणपतीला न गणपतीच्या शारदाला, तुम्ही या हो हळद लागली, हळद लागली बाराई, हळद लागली बाराई, सगळ्यांनी पायातल्या चपला काढा सगळ्यांनी. बंगाली बंगाली झाला नाही आता आदेश होणार. असू दे असू दे. हा म्हणतो म्हणतो काढल्या का चपला? ज्यांनी नाही काढलं त्यांचं तुम्ही बघून घ्या भाऊ, मी तर सांगितलंय. बोला ओम नमो आदे, बोला ओम नमो आदे, बोला आदिनाथ दत्तात्रय मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालिंद्रनाथ काणिपनाथ गैनीनाथ हाडभंगीनाथ चरपटीनाथ भरतरीनाथ आवनागनाथ सवरंगीनाथ अलग निरंजन आव ढोलकी बोले आव टाळ बोले सारे भक्त बोलती हे आदेश है. सद्गुरु चैतन्य नवनाथजी महाराज की, महायोगी शंभुजती गुरुगोरक्षनाथजी महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन. आदेश जोरदार टाळ्या एकदा सगळ्याच्या झाल्या पाहिजे. आदेश.